शिंदे साहेब, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. गणपतीची आम्ही दरवर्षीच बघत असतो की म्हणजे आता खरं तर 10:30च्या पुढे झाले आहे, तुम्ही आला आहात आणि अजून ठाणे जाणं उरलं आहे. असं किती वाजेपर्यंत हे दर्शन घेणार तुम्ही? गणपतीमध्ये बरेच लोक वाट पाहत असतात आणि जे फोन करत असतात, जागे असतात तिथपर्यंत मी जातो. असं एका म्हणजे 10 दिवसामध्ये असं किती गणपती दर्शन होत ते असतं? मोजत नाही ना, गणपती भरपूर होतात. काय कार्यकर्त्यांची अपेक्षा असते, थोडं आपल्याला जागावं लागतं, परंतु ते आपल्यासाठी जागत असतात. त्यामुळे त्यांचा पण विचार आपण नेत्यांनी केला पाहिजे. खरं तर बाप्पा पावला असं म्हटलं पाहिजे. तुमच्या सरकारला एक मोठं आंदोलन मुंबईत झालं, मात्र यशस्वीरित्या सगळे जण वापस गेले आहेत असं म्हटलं पाहिजे. एकंदरीत हे आंदोलन होत असताना मात्र बरीच प्रश्न निर्माण झाली, आपल्याला सुद्धा माहिती आहे. त्यात खास जे एक ज्याला म्हणू शकतो एक खोचक टीका म्हणायची, वक्तव्य म्हणायचं, ते राज ठाकरेंचं होतं की ही मंडळी इथे कशी आली ती एकनाथ शिंदेंना विचारा, असं त्यांनी म्हटलं. नक्की काय म्हणायचं होतं त्यांना असं तुम्हाला वाटतं? बाप्पा हा विघ्नहर्ता आहे आणि त्यांनी सगळी विघ्न दूर केलेली आहेत. या बाबतीमध्ये नव्या मुंबईमध्ये जेव्हा मी वाशीमध्ये मागच्या वेळेस त्यांच्या आंदोलनाला भेट दिली होती आणि तिथून ते पुन्हा परत गेले होते, मनोज जरांगे पाटील. त्यावर म्हणजे तिथून ते आले गेले, पुन्हा का आले असं त्यांना विचारायचं असेल, परंतु पत्रकारांना त्यांनी वेगळा प्रश्न विचारायला पाहिजे होता, ज्यांच्यामुळे हे आरक्षण देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आम्ही दिलं होतं 13% आणि 12%. ते हायकोर्टात आम्ही टिकवलं होतं, पण सुप्रीम कोर्टामध्ये ज्यांनी टिकवलं नाही, ज्यांना अपयश आलं, त्यांनी पत्रकारांना विचारायला पाहिजे, त्यांना प्रश्न विचारा. पण ज्यांनी आरक्षण दिलं त्यांना प्रश्न विचारण्यास त्यांनी सांगितलं. मला वाटतं सगळ्याला मी उत्तरं दिलेली आहेत. आणि ते आरक्षण रद्द झाल्यानंतर मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली जाहीरपणे आणि 10% SC-BC मधून आम्ही आमच्या सरकारने आरक्षण दिलं. पण त्या म्हणजे ते नोटिफिकेशन जे झालं होतं मुंबईला, त्यानंतर एवढा विजयाचा जल्लोष झाला, त्यानंतर जरांगे तुमचंच तारीफ करत खरं तर वापसही गेले होते. मग असं काय केलं नाहीत तुम्ही असं म्हटलं पाहिजे ज्यामुळे त्यांना परत यावं लागलं? नाही, बघा, नोटिफिकेशन त्यांनी वाचलं होतं, त्यांनी त्याचं वाचन केलं, त्यांच्या लोकांकडून वाचन करून घेतलं आणि त्यानंतरच त्यांनी आंदोलन मागे घेतलं होतं. त्यामुळे नोटिफिकेशनमध्ये कुणबी नोंदी शोधणं, कुणबी प्रमाणपत्र देणं आणि जे आरक्षण SC-BC मधून आम्ही 10% आरक्षण दिलं आणि जस्टिस शिंदे कमिटी आम्ही गठीत केली, त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर काम केलं आणि खूप मोठ्या प्रमाणावर नोंदी शोधल्या आणि मोठ्या प्रमाणावर प्रमाणपत्रही दिली. हे खरं म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी झालं नव्हतं. नक्कीच. अगदी हैदराबाद पर्यंत देखील ते गेले. बरोबर. तिकडे देखील रेकॉर्ड, कारण हैदराबादचा आता गॅजेटचा विषय जो झालेला आहे, तो निजामशाहीमध्ये मराठवाडा सगळा तो होता. बरोबर. आणि ते कठीण काम नोंदी शोधण्याचं होतं. मग त्याच्यामध्ये उर्दू नोंदी आहेत, फारसी नोंदी आहेत, या सगळ्या ज्या नोंदी शोधणं हे देखील कठीण काम होतं आणि ते काम जस्टिस शिंदे साहेबांनी केलं, त्यांच्या कमिटीने केलं आणि हे खरं म्हणजे मोठं अचीवमेंट आहे. आणि आता मनोज जरांगे पाटील यांची जी सगळे सोयरे सरसकट OBC मध्ये आरक्षण द्या, असं जी काही मागणी, हैदराबादचं गॅजेट, साताऱ्याचं गॅजेट लागू करा, ही जी काही मागणी त्यांची होती, काही ज्या काही आता सरसकट OBC मध्ये
मराठा समाजाला आपल्याला कायदेशीर अडचणी आहेत त्या देखील त्यांनी यावेळेस समजून घेतल्या. पण मग वेगळं काय दिलं तुम्ही या खेपेला? म्हणजे जे तुम्ही दिलत तेच खरं तर आत्ता दिलं असं म्हणायला पाहिजे. म्हणजे सरसकट नाही, मागणी ते घेऊन आले होते आय- ते दिली नाही. सगळे सोयरे नाही, ती मागणी सरसकट- होती ती दिली नाही. मग खरं तर आपलं जे तुम्ही मागे दिलं तेच पितृसत्ताक- आहे. आपलं पितृसत्ताक पद्धतीने आपण देतो. हा. त्यामुळे सगळे सोयरे म्हणजे काय, ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, नातेवाईक, हम्म, हम्म, गणगोत, हम्म, मग ज्यांच्याकडे जुनं कुणबी प्रमाणपत्र आहे त्याचा आधार घेऊन हम्म, जो प्रमाणपत्र मागेल कुणबी हम्म. त्याला ते त्याचं व्हेरिफिकेशन हे तर तुमच्याच सरकारचे, म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री असतानाच हे झालं होतं. मग आता नवीन काय केलंय? हैदराबाद गॅझेटमध्ये हम्म, ज्या नोंदी, हम्म, त्यांचं म्हणणं ज्या नोंदी हम्म, आणि जे काही त्याच्यामध्ये हैदराबाद गॅझेटमध्ये आहे ते लागू करा. हम्म, आता हैदराबाद गॅझेटमध्ये हम्म, एक कापू आणि कुणबी हम्म. असे दोन उल्लेख आहेत. हम्म, हम्म, कापू म्हणजे शेतकरी हम्म, आणि शेतकरी म्हणजे कुणबी. हम्म, 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 तर त्या ठिकाणी मी काय त्या आकडेवारीत जात नाहीये, हम्म, परंतु आता जो जी आर आहे हम्म, त्या जी आरमध्ये जो ॲफिडेव्हिट देईल हम्म, की मी कुणबी आहे, हम्म, त्यांनी जे काही लागणारे कागदपत्र आहेत ते द्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, कुणाचं तरी हम्म, पूर्वजांचं, आजोबांचं, खापरपंजोबा, पंजोबा यांचं कुणाचं तरी हम्म, किंवा गावातलं, हम्म, हम्म, कुळातलं हम्म, असं एक कुणबी जी काही नोंद आहे हम्म, हम्म, ती त्याच्या आधारावर हम्म, जी 3 सदस्यीय कमिटी जी आहे हम्म, हम्म. ही अगदी गाव पातळीवरची, प्रांत लेवलची नाही आहे, जिल्हाधिकारी लेवलची नाही, हम्म. अगदी ग्रामपंचायत स्तरावरची. हम्म, त्याच्यामध्ये महसूल, ग्रामपंचायत हम्म, आणि कृषी हम्म, अशा प्रकारची 3 सदस्यीय कमिटी गठीत केली आहे. हम्म, मग तो गावातल्या माणसांना ते लोक ओळखतात हम्म, की बाबा याचा व्यवसाय काय, हम्म, याची शेती व्यवसाय आहे का, हम्म, परंपरा काय, राहणीमान काय, हम्म, देवदेवक काय, या सगळ्या गोष्टी हम्म, ज्या आहेत त्याचं व्हेरिफिकेशन करून हम्म, त्यांना प्रमाणपत्र देणं म्हणजे हे कायद्यामध्ये आहे. हम्म, हम्म, आणि ते पण सोप्या पद्धतीने, हम्म. सुलभ पद्धतीने तो दाखला त्यांना मिळाला पाहिजे, अशा प्रकारचा जी आर आम्ही काढला. एकंदरीत अशी किती नोंदी अजून सापडतील असं वाटतंय? कारण ह्याच्यावरच ओबीसींचा आज जे स्वतःला ओबीसी म्हणतात आहेत त्यांच्या आरक्षणाचं काय होणार ही भीती जी काही आहे ही त्यांना जी आहे ती किती नोंदी सापडतील यावर अवलंबून नाही आहे. बघा, सरसकट मराठा ओबीसी मध्ये हम्म, हम्म, जी मागणी होती हो, त्याच्यामुळे ओबीसीला भीती होती. भीती होती. हो. ते काय केलेलं नाही. हम्म, ते मनोज जरांगे पाटील यांनी हम्म, कायदेशीर अडचण जी आहे हम्म, ते समजून घेतलं, हम्म, त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे, सगळ्या गोष्टी ज्या आहेत हम्म, तेही समजून घेतलं त्यांनी. कारण शेवटी आपण काहीतरी हो म्हणायचं हम्म, आणि ते कायद्याच्या चौकटीत उद्या टिकलं नाही, हम्म, त्याला चॅलेंज झालं हम्म, आणि मग ती कुठल्याही समाजाची फसवणूक हम्म, आमचं सरकार कधी करणार नाही, हम्म, केलंही नाही. हम्म, त्यामुळे मला वाटतं जे नियमानुसार आहे हम्म, हम्म, ते कुणबी नोंद हम्म, हम्म. ते नियमानुसार त्या व्यक्तीला ते प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, हे कायद्यात आणि नियमात आहे. शिंदे साहेब, तुमच्याकडे कुठली तरी नक्की जादूची कांडी आहे. त्याचं कारण हे आहे की तुम्ही मुख्यमंत्री असताना, तुम्ही आता उपमुख्यमंत्री असताना तुमच्यावर जरांगेंचं एवढं प्रेम आणि फडणवीसांवर तेव्हाही राग, आज तर राग राग अशी परिस्थिती आहे. हे इथे आहे, तिथे दिल्लीत सुद्धा भाजपच्या नेतृत्वाचं तुमच्यावर एवढं प्रेम. नक्की काय आहे हे सगळं? कोण माझ्यावर संशय व्यक्त करतोय हं, त्याची चिंता मी कधी करत नाही. हं, हं, माझं इंटेन्शन अगदी क्लिअर असतं. हं, मी त्या अशा गोष्टींना कधी घाबरलो नाही, घाबरणारही नाही. हं, आणि मी जे करतो ते लपून छपून नाही करत, हं, अगदी उघडपणे करतो. हं, जे या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे, हं, देशानेही पाहिलेलं आहे हं, आणि जगातल्या अनेक देशांनीही पाहिलेलं आहे. हं, त्यामुळे मी माझं काम लपून छपून नसतं. हं, हं, मी जे करतो मन मोकळेपणाने करतो. हं, हं, आणि असले हे सगळे जे काही कोण आरोप करतात हं, त्याला मी उत्तर देण्याची आवश्यकताही मला वाटत नाही. हं, हं. आणि मी जे लोक लपून छपून काही लोक करतात असले धंदे मी करत नाही. एक तुमचं मित्र जो आम्हाला अनेक वर्षांपासून वाटत होते ते म्हणजे राज ठाकरे. ते आता
उद्धव ठाकरेंबरोबर जाणार आहेत असं काहीच चित्र दिसतंय. काय आहे म्हणजे ते असं त्यांनी दोन्ही बाजूचे दरवाजे उघडे ठेवलेत सध्या की ते गेलेच असं आहे? राजकारणामध्ये हं, कुणी कुणाबरोबर जाऊ शकतो, हं, कुणी कुणाबरोबर युती करू शकतो, हं, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. हं, आमची महायुती आहे. हं, महायुती आम्ही लोकसभा जिंकली, हं, महायुतीने विधानसभा जिंकली, हं. महायुती स्थानिक स्वराज्य संस्था जिंकणार, राज एवढं मला माहीत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर मुंबईचं काय होणार? मुंबईत काय मुंबई होणार? महापालिका देखील महायुती जिंकणार, कारण मुंबईमध्ये हं, आमचं सरकार आल्यानंतर, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर, हं. मी देवेंद्रजी सुरुवातीला हं. आम्ही जे निर्णय घेतले मुंबईसाठी, हं. हे निर्णय आतापर्यंत कुणी घेतले नाहीत. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये 232 जागा महायुतीला मिळाल्या. कोणी काय काय स्वप्न बांधली होती, कोणी काय काय सगळं ठरवलं होतं. सरकार काय काय, कोणाच्या काय काय भाषा होत्या, याला टाकणार, त्याला आतमध्ये टाकणार, याला बर्फाच्या लादीवर झोपवा, याला मारा, पण आता ते जाऊ द्या. ठाकरे ब्रँड हा पण नवीन एक सांगतो हा. की आमच्या लाडक्या बहिणींनी हं, सगळ्यांचे जे काही बुकिंग आणि सगळे काय काय केलं होतं ते मात्र मोडीत काढलं. ठाकरे ब्रँड हा एक नवीन कॉन्सेप्ट आहे सध्या आणि इतक्या वर्षानंतर दोन्ही भाऊ जर एकत्र येणार असतील तर मुंबईच्या निकालात त्याचा परिणाम नाही बघा, आनंद आहे, हं, चांगला आहे. हं. कुटुंब, परिवार, भाऊ सगळे म्हणजे एकत्र आले तर चांगलंच आहे ना. पण राजकारण राजकारण ठीक आहे ना, राजकारण मी सांगितलं ना, हं, राजकारण राजकारणाच्या जागेवर. हं, परंतु आम्ही जे काम केलेलं आहे हं, महायुती म्हणून, हं, त्या महायुतीच्या हं, कामाच्या जोरावर हं, आजपर्यंत मुंबईमध्ये जे झालं नाही, हं, म्हणजे ज्या सुविधा, हं, जे विकास प्रकल्प, हं. ज्या युद्ध पातळीवर आम्ही पुढे नेले, हं. हे मुंबईकर शेवटी लोकांना काम पाहिजे, लोकांना विकास पाहिजे. विकास हाच आमचा अजेंडा आहे. पण महायुती तरी महायुती म्हणून महापालिका निवडणुका लढणार आहे का? मुंबईचं ठीक आहे, बाकीच्या ठिकाणी महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत. पण महायुती लढणार म्हणून आहात का निवडणुका एकत्र? लढवणार आणि सगळीकडे महायुती जिंकणार. सगळीकडे बिलकुल. बरं, एक अजून प्रश्न महत्वाचा म्हणजे गेल्या निवडणुकीमध्ये आपण 2100 रुपये देणार लाडक्या बहिणींना असं म्हटलं होतं. ते कधी देणार? आणि त्यालाच धरून माझा असा प्रश्न आहे की खरं तर ती स्कीम तुम्ही आणलीत, लाडकी बहीण योजना, आणि त्याचं फल आपण पाहिलं. मात्र कुठंतरी आता राज्याची जी अवस्था आहे एकंदरीत वित्तीय, ज्या आर्थिक वेगवेगळे पेमेंट्स करताना कॉन्ट्रॅक्टर्सचे असो, काही स्कीम्सचे असो, पैसे वळवावे लागतात. शिरसाटांचे खास ते फार नाराज असतात दरवेळेला. एकंदरीत हे बघता कुठंतरी ती राजकारणासाठी म्हणून केलेलं एक उचललेलं पाऊल आता डोईजड होतंय असं बिलकुल वाटतं का? बिलकुल नाही. बघा, लाडकी बहीण योजना जी आम्ही केली, आज अनेक लोक आम्हाला भेटतात. हं, आज 1500 रुपये हं, महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये जात आहेत. हं, आज त्यांना एक प्रकारचं आर्थिक स्वातंत्र्य जे आहे, हं, स्वतःच्या खात्यामध्ये स्वतःच्या सहीने पैसे काढण्याची त्यांना मुभा मिळाली. हं, आज खूप गरीब परिवार या महाराष्ट्रामध्ये आहेत. हं, अनेक लोक येऊन भेटतात. काही लोकांनी त्या पैशाचा वापर आपल्या, आजच मला सकाळी एका ठिकाणी गणपतीत गेलो होतो मी. हं, हं, तिथं त्या घरामध्ये घरकाम करणारी एक भगिनी होती. तिला कळलं मी आलोय. त्यांनी त्यांची परवानगी घेऊन मला भेटली हं, आणि तिला विचारलं मी काय केलं, हं. तर म्हणाले माझं ऑपरेशन केलं. अच्छा. पायाचं हाड वाढलं होतं, त्याचं ऑपरेशन केलं मी. हं, आणि माझ्या परिवारासाठी हे 1500 रुपये खूपच गरजेचे होते. हं, आणि काही लोकांनी एकत्र येऊन बचत गट केले, काही लोकांनी एकत्र येऊन छोटा व्यवसाय सुरू केला. नक्कीच. हा. आणि अशा अनेक सक्सेस स्टोरी आहेत. हं, हं, म्हणजे हे अर्थव्यवस्थेतच पैसे आले. हं, आणि काय म्हणजे आपण म्हणतो सर्वसामान्यांचं सरकार. हं. मग या सर्वसामान्य भगिनींना, एक त्यांच्या कुटुंबाला जर आपण एक आधार दिला, हं, तर त्याच्यामध्ये वावगं काय? हं, हं. महाराष्ट्र हे मोठं राज्य आहे आणि ठीक आहे, थोडाफार
कसरत करावी लागते. परंतु हे सरकार, महाराष्ट्र राज्य जे आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट सुरू आहेत. मोठ्या प्रमाणावर ज्या राज्यामध्ये हे पायाभूत सुविधाची कामं सुरू असतात त्याचं हे पण वाढत असतं, त्याचा रेव्हेन्यू पण वाढत असतो, जीएसटी वाढत असतो, या सगळ्या गोष्टी. पण मग 2100 देऊ शकणार आहे का आपण? आम्ही जे बोललोय ते टप्प्याटप्प्याने आम्ही पूर्ण करणार. प्रिंटिंग मिस्टेक असं कधी आम्ही म्हणणार नाही. इतर लोक निवडून येण्यासाठी आश्वासनं देतात, विजेचं बिल माफ केलं, सरकार आल्यानंतर पुन्हा विजेची बिलं जातात, पण तसं आम्ही करणार नाही. जे आम्ही बोललेलं आहे ते आम्ही जसं जसं पुढे जाऊ तसं तसं पूर्ण करू. एक शेवटचा प्रश्न मी आपल्याला विचारते. फडणवीस सुद्धा जेवढं दिल्लीत जात नाही तेवढे तुम्ही दिल्लीत जाता, काय नक्की? दिल्ली वारी तुमची खूपच असते. दिल्लीला मी दिल्लीला गेलो, मी गावाला गेलो, मी काश्मीरला गेलो, तरी सगळ्यांना पोटदुखी होते. आता दिल्लीला आता श्रीकांत खासदार आमचे, आता अधिवेशन सुरू होतं, खासदारांची बैठक घेतो मी, त्याला जातो. काही इतर राज्यातले जे आमचे राज्यप्रमुख आहेत त्यांची बैठक दिल्लीला त्यांना सोपं पडतं. आणि जेव्हा दिल्लीला आम्ही काही आमच्या राज्यासाठी, काही मागण्यासाठी, काही प्रश्न असतात, दिल्लीला जाणं काय गैर आहे? आणि आपल्या राज्यासाठी देवेंद्रजी काय, मी काय, आपल्या राज्यासाठी केंद्र सरकारकडे काही जे काही प्रश्न प्रलंबित असतात त्यासाठी जाणं काय वावगं आहे त्याच्यामध्ये? प्रधानमंत्री मोदीजी राज्याला विकासासाठी त्यांचं योगदान मोठं आहे. एकदा तर आपले सहकार मंत्री, गृहमंत्री अमित शाह साहेबांनी या जेव्हा साखर कारखाने, शेतकरी, ऊस पिकवणारा शेतकरी अडचणीत आला त्यावेळी 10,000 कोटी, 12,000 कोटी इन्कम टॅक्सचे माफ केले त्यांनी. का दिल्लीला जाऊ नये? दिल्लीला आम्ही म्हणजे आमच्या बाकी लोकांसारखं लपून छपून जात नाही. आम्ही जातो उघडेपणाने. जे काय असतं ते सर्वांसमक्ष असतं. मी तुम्हाला काही नावं घेते शेवटी. तुम्हाला ते नावं ऐकून कुठला शब्द आठवतो हे सांगाल? अमित शहा शब्द म्हणजे तुम्ही त्यांना कसं डिस्क्राईब कराल? हा, ते म्हणजे ते एक चाणक्य म्हणूया आपण. अच्छा. देवेंद्र फडणवीस माझे मित्र, सहकारी आणि 5 वर्षाचा त्यांना अनुभव आहे. एक विजन. अजित पवार. अजित पवार आपले एकदम रोखठोक चांगले मित्र आहेत. ते असं वाटतं कोणाला की अजित पवार काय आडमुठे आहेत का काय? नाही, ते एकदम तसा माणूस मोकळ्या मनाचा आहे. उद्धव ठाकरे. आता तुम्ही त्यांना विचारा. राज ठाकरे. राज ठाकरे पण त्यांची आमची मैत्री आहे. पूर्वी पेक्षा आता आम्ही जे 2022 नंतर किंवा अगोदरपासून त्यांचे संबंध आमचे चांगले आहेत, मैत्रीचे संबंध आहेत. काय नाही, अजूनही आहे. अजूनही आहेत, मैत्री संबंध आहेत ना. ते काय, आम्ही त्यांच्याकडे जातो, ते आमच्याकडे येतात. आणि सरकारमध्ये मी मुख्यमंत्री असताना ते अनेक वेळा आले, लोकांची कामं घेऊन आले आणि त्याची सोडवणुकी करण्याची संधी आम्हाला मिळाली. धन्यवाद शिंदे साहेब, आज आपण आलात. आणि मला माहिती आहे की अजूनही आपल्याला बराच मोठा प्रवास आहे. ठाण्याला वेगवेगळ्या गणपतीला जायचं आहे, पण तरी वेळ काढून तुम्ही आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. आपले परत एकदा धन्यवाद. धन्यवाद.